सापडली, माझ्या सगळ्यासाठी मुलगी सापडली. एक मिनिट मावशी, गैरा जास्ती अपेक्षा करतेस आता तू. अगं आमच्या या मॅम दिसतात अशा अतरंगी, पण लोकांना चड्डीत कसं ठेवायचं चांगलं माहिती आहे त्यांना. मग आमचा सौरभ पण काय असा तसा नाहीये, लाखात एक आहे. अगं पण आमच्या मॅम अशा एकदम टिपिकल नाही आहेत ग. असं लग्न करून 4 भिंतीत नाही आणणार त्या. जमेल रे, सौरभ जीव लावेल. एकदा जीव लागला ना की सगळं आपोआप जमत बघ. इथं नाही जमणार तुझ्या बादशाचं. काही का असे ना, ह्या नालायक लोकांची झोप उडू दे. तू एक काम कर ना, हा व्हिडिओ मला दे, मी ना आमच्या रंभालाच पाठवते. हो मनीमाय, हो माई नोकरी खायला चालले का तू? व्हिडिओचं जाऊ दे, बाकी काही सांग. काय ग मावशी कुठे? अरे थांब रे तू, आले, थांब थांब. हे सगळे दागिने तुम्ही घ्या आणि गहाण ठेवा. मला 1 लाख रुपये आणून द्या फक्त. दादा सॉरी. कशासाठी? माझ्यामुळे तुझ्या मागची पिढा संपतच नाहीये रे. आणि आता हे 1 लाखाचं प्रकरण चालायचं रे. अरे पण आपल्यात संकट आणणारा कायम मीच असतो दादा, सोडवणारा कायम तूच. माझी काहीच मदत होत नाही रे तुला. तात्पुरतं सचिव, एकदा तू सेटल झालास की तू पण जबाबदारी घेशीलच की. तू कधी सेटल होणार दादा? माझ्यामुळे तुझं लग्न राहिलंय आतापर्यंत. माझ्यामुळे तुला कितीदा तरी ओव्हरटाईम करावा लागतो. माझ्यामुळे वल्लीची बडबड ऐकावी लागते सर. वल्ली तुझ्यावर प्रेम करते सचिव, म्हणून बोलते. आणि ओव्हरटाईमचं काय घेऊन बसतो? ओव्हरटाईम करायला लागला तर लागू दे की, काय बिघडतं त्याच्यात? मी आप्पांना जे वचन दिले ना सचिव, ते वचन पाळण्यात मला काही प्रॉब्लेम नाही. मी असा बुळ्या नसतो ना दादा, तुझं लग्न झालेलं असतं आतापर्यंत. काय शब्द वापरलास तू? बुळ्या? वल्ली म्हणते ना तसं, आणि बरोबरच बोलते ती. तिची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत दादा, आणि मी नाही पूर्ण करू शकलो. बुळ्याच आहे मी. तू असा नाहीये सचिव. माझा धाकटा भाऊ आहेस तू. एकदा तुला नोकरी लागली की उत्तम काम करणार आहेस तू, करणार आहेस. आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा, कुटुंबाचा, तर तू, वल्ली, आप्पा आणि माई मावशी, तुम्हीच माझं कुटुंब आहात सचिव. आणि तुम्हीच माझं कुटुंब असणार आहात. माई मावशी काय ग? वा, जरा बरं वाटलं. काय आहे? ही काय वेळ आहे का शुकशुकायची? अगो बाई, शुकशुकायची सुद्धा ठराविक वेळ असते, मला माहितच नव्हतं. बोललात, तिरकस बोललात. पण ठीक आहे, तिरकस नाही बोलत, सरळ सरळ सांगते. हे घ्या. हे काय आहे माई? तुमची अर्धी लाकडं गेली मसणात, तरी सुद्धा अजून पोरकटपणा काही जात नाही. नकोय का? नको तर नको. यात तिचा पत्ता आहे. तिचा? कोणती? सौरभची प्रेयसी, जी तुमची उरली सुरली लाकडं मसनात पोचवणार आहे. नाही नाही, अशी बाई या जगात नाही. या जगात? अहो पुण्यात आहे, शनिवार पेठेत आहे. स्वतःच्या घरात राहते, स्वतःच्या मालकीच्या मोठ्या घरात. हो का? काय सांगताय काय? जे आता ऐकत होतात ना, तेच सांगत होते. हे घ्या. काय ग? गंमत.
म्हणजे वल्ली, तुझी मेथी आणि सुकं खोबरं आणलंय ग. ए वल्ली, आले आले. सुखी जीवनाचा कानमंत्र कुटुंब. कुटुंब मायेनी जपत, पाठीशी उभं राहतं, आनंद देतं. काय सुंदर पुरवणी हाती लागले. आपणचा लेख आलाय. नाही, कुटुंबाबद्दल कोणतरी लिहिलंय. कुटुंब म्हणजे अशी जागा ज्याच्यात मन रमतं. हा, किती छान. कुटुंब म्हणजे अशी जागा ज्याच्यात मन रमतं, मग ती नाती रक्ताची असो, मैत्रीची असो किंवा सहचारिणी असो. किती छान, किती छान. वा 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 वा, कमाल. तुमचा फोन देता का भाऊजी? नाही म्हणजे माझ्याकडे फोन नाही, पण बॅलन्स. हो, घे ना. घे घे घे. है ना? वा. हॅलो, वार्ता विज्ञाजीचं ऑफिस? हा हा, आप्पांना द्या ना फोन जरा. अहो मोरोपंत येडके, लवकर द्या. आप्पा आप्पा, अहो पत्र काय पोहोचवलं तुम्ही? तुम्ही थांबायला पाहिजे होतं इकडे. अहो भाऊजींना वेड लागलंय. कुटुंब, लग्न, प्रेम या सगळ्या गोष्टी आहेत डोक्यात त्यांच्या. आपण लवकरात लवकर त्या चिठ्ठीवाल्या बाईकडे जाऊया. नाही नाही, तुम्ही लवकरात लवकर घरी या. आणि ऐका ती ऐका हा, लवकर या हा आप्पा घरी. हा हा, मी वाट बघतोय. हा हा. कुठे गेलेत सकाळी सकाळी? अहो अरे व्याख्यानाला गेलेत. वार्ता विज्ञाजीच्या ऑफिसला गेले होते, नंतर व्याख्यानाला जाणार. मी सुद्धा जाणार आहे व्याख्यानाला. विषय काय? व्यसनाधीन तारुण्य हेच समाजाचे कारुण्य. हा, ते आप्पांचे मित्र व्याख्यान देणार आहेत आणि आप्पा ऐकणार आहेत. छान आहे ना भाऊजी? भाऊजी हे तुम्ही विसराल. हा अरे हा, थँक्यू वल्ली. वेलकम. हे रुमाल आणि फोन. भाऊजी ते 1 लाख रुपयाचं लक्षात आहे ना तुमच्या? नाही म्हणजे लक्षात आहेच, पण मी फक्त आठवण करून दिली. मी आहे संध्याकाळी, मी घरीच आहे. येतो वल्ली. हा या, या. मी घरीच आहे. हा, नीट जा भाऊजी आणि लवकर या. 1 लाख रुपये घेऊन या. मावशी येतो ग. अरे शरद, थांब सौर्य, थांब. अगं सावकाश सावकाश. अरे काय आहे? अरे मी आज बटाट्याच्या काचऱ्या केल्यात. पिवळ्या धम्मक. हो. एक नंबर. सावकाश. एवढा मोठा डबा? हो. अरे तू आता एकटा कुठे डबा खातोस? मग दोघांना पुरायला नको का? कोण दोघ? अरे तू आणि तुझी मैत्रीण. हे नाहीये असं. असं नाहीये कोणी. नाहीये का? नाही. नाही नसू दे, मग सगळ्यांना वाटून टाक. येतो. कसं झाले रे? तिखट झाले का? काय रे, तुला का चांगलं आहे ना? आवडले का? ए आवडले, इकडे. आज कुठे स्वारी? आप्पांबरोबर व्याख्यानाला चालली आहे. हो का? अरे वा, म्हणजे चांगल्या कामासाठी बाहेर पडतेस. मी रोजच चांगल्या कामासाठी बाहेर पडते मावशी. म्हणजे भांडण करणं, थापा मारणं, लबाडी करणं, आपल्या धीराच्या प्रेयसीकडे जाऊन तिला सतत त्रास देणं, ही चांगली कामं म्हणायची की काय? हो गप बसा हो, भाऊजींची काही प्रेयसी वगैरे नाहीये. अय्या तुला असं वाटतंय का? नाही, वाटू दे हा.
नील, आपण जे डिझाईन्स डिस्कस केलेत ते मला जरा प्लीज मेल करशील? येस मॅम. मॅम ॲक्च्युली मला एक आयडिया आली आहे. म्हणजे कसं बघा, आपण सगळ्यांना पर्सनलाइज डेस्क देतोय, तर मग तसं करत असताना आपण जर का त्यांचं फक्त काम लक्षात न घेता त्यांची आवड पण लक्षात घेतली तर, आय मीन एखादी कला वगैरे येत असेल तर, किंवा हॉबी. तुम्हाला सांगतो, आमच्या जळगावात लायब्ररीत आम्ही असला प्रकल्प केला होता, तेव्हा लोक बेहद खुश झालेले आम्हा पोरांवर. वाव, आय थिंक इट्स अ ब्रिलियंट आयडिया नील. म्हणजे ऑफिसचं फॉर्मल वातावरण आणि त्याचबरोबर गेली 2 वर्ष हे जे काही वर्क फ्रॉम होम चालू आहे त्याचा एक पर्सनल टच, आपलेपणा, तो सुद्धा सुपर. करेक्ट. मग मी बोलून सगळी तयारी करून घेऊ का? म्हणजे तुम्ही आलात की डायरेक्ट मुद्दा मांडाल. येस, वर्क्स फॉर मी. मॅम, मॅ कम इन? ये बाळा. मॅम, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मम्मा म्हणालीस तरी चालेल, घरीच आहोत आपण. आय नो पण कामाचं बोलायचं होतं. अगं, सॅलरी डिस्कस करायची होती माझी. आपण ठरवलीच नाहीये ना. कारण ती 0 आहे. हे येस, कारण तुझ्यासारख्या ट्रेनी इंटर्न्सना, ज्यांना काहीच काम येत नाही, ज्यांना सगळं शिकवावं लागतं, त्यांना पगार नाहीच मिळत. नाही, हा निव्वळ एक्सप्लॉयटेशनचा प्रकार आहे. तुझ्या भाषेत शोषण म्हणतात ना ते. अरे, कामाचे पैसे मिळायला पाहिजेत. शेवटी तू माझे स्किल्स वापरतेस, राईट? स्किल? कसलं स्किल? झेरॉक्स करण्याचं, पेपर्स पंच करून फाईल मध्ये पुढे मागे लावण्याचं स्किल? बर, चल मला एक सांग, तुला जर असं वाटत होतं की मला काहीच येत नाही तर मग नोकरीवर कशाला ठेवलंस? म्हणजे थोडक्यात माझा काहीतरी फायदा होत असेल, राईट? मला त्याचे पैसे हवेत, दॅट्स इट. 8,000. 8,000? मग मी 2 वेळेला माझ्या फ्रेंड्स बरोबर डिनरला जरी गेले ना तरी 8,000 असेच उडतात. 7,000. 7,000? अरे, मला एक सांग, हा माझा पगार आहे का 5वीतल्या मुलीचा पॉकेट मनी आहे? 6,000. व्हॉट? आर यू सिरियस? हे बघ मम्मा, मी तुला आत्ताच सांगते, मला कमीत कमी 50,000 रुपये पगार हवाय. मग त्यामध्ये मला डेट्स, कॉफी, पेट्रोल, हा सगळा खर्च मी कसा मॅनेज करणार आहे? नाहीतर 5,000. अरे स्टॉप इट यार. 8,000. राधे, याला स्टायपेंड म्हणतात. तो आता जो मुलगा गेला नील, तो तुझ्यापेक्षा जास्त आणि चांगलं काम करतो. त्यालाही तोच स्टायपेंड मिळतो. तेवढ्या पैशात तो एकट्यानं अख्खा महिना काढतो. व्हॉट एव्हर. नमस्कार नमस्कार नमस्कार. घोरपडे साहेब नमस्कार. घोरपडे साहेबांना 1 वर्षामृत दे, नाडकर्णी साहेबांना 1 शुंठी अमृत दे, आणि या सगळ्यांना अंगलामृत दे. दादा, मला एक गरम फर्स्ट क्लास कडक चहा द्या प्लीज. अरे वा, राधा मॅडम आमच्याकडचं अमृत घेणार? नाही, मला वाटलं तुम्ही हायफाय लोक फक्त कॉफी घेता. नाही, त्याचं काय आहे, युजली मी डार्क रोज डबल शॉट अमेरिकानोच घेते, पण इतकी चिंदी बॉस असताना ना साधा एक कटिंगचा चहा मिळाला ना तरी खूप होतं. प्लीज डू मी अ फेवर. थँक्यू. पटवर्धन. येस सर. अरे काय चाललंय? सॉरी सर. हे बघ, मिस अनामिकांना सगळे डेस्क कस्टमाइज करायचे. येस सर. तर आज ते आपल्या सगळ्या स्टाफशी बोलून त्यांची इन्फॉर्मेशन घेणार आहेत. होय सर. तू राहा त्यांच्याबरोबर या प्रोसेसमध्ये. होय सर. ठीक आहे. आणि बजेटमध्ये काही चेंजेस आले तर मी नोट करून ठेवतो सर. ग्रेट. थँक्यू. अरे सौर्या, अरे एक मिनिट सर, नमस्कार. अमृत देऊ? अरे नाही, नको. घ्या हो सर. सरांना एक अमृत दे. घ्या सर. सर, मी काय म्हणत होतो, आपण एकदा ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल पण करून घेऊया ना सर. पटवर्धन. येस सर. बरा आहेस ना तू? नाही म्हणजे 2 पीसीस मध्ये तुला टॅली लोड करून हवंय, किंवा तुझ्या अकाउंटच्या फाईल ठेवायला जास्तीचं कपाट हवंय,
किंवा अगदी सरळ नवीन लॅपटॉप हवाय हे सांगितलं असतंस तरी मला काही वाटलं नसतं. पण पेस्ट कंट्रोलचं कधीपासून मनावर घेतलं? सर ऑफिसमध्ये खूप झुरळ झालेत सर. काल आम्ही होतो ऑफिसमध्ये आणि अचानक एक झुरळ समोर आलो. खूप घाबरल्या मिस अनामिका. अच्छा, खूप घाबरल्या का? येस सर. अरे मग तर पेस्ट कंट्रोल करून घ्यायलाच हवं. हो सर. जलवा झुरळांना घाबरली आणि तू लगेच पेस्ट कंट्रोल करायला सांगितलं. चंद्या, मिस अनामिका या जगात फक्त आणि फक्त झुरळांनाच घाबरतात. अरे रेम्या डोक्या, ती झुरळांना घाबरते ना, मग झुरळांना आपलंसं कर ना. हे बघ, एखाद्याच्या कमरेत लचक भरली तर आपण काय करतो? हळूवार बाम लावतो. तू त्या झुरळांना आपलंसं कर, त्यांना जवळ कर. तुझ्या केबिन मध्ये चहूबाजूला झुरळ 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 व्हायला पाहिजे. आणि ऑफिस मधली झुरळ जर भरोशाची नसतील तर घरनं येताना खिशात टाकून घेऊन ये. कळलं? नाही. अरे म्हणजे कल्ला करायचा कोणताही चान्स सोडू नको. चंद्या, नाही कळलं. हे बघ, आपल्याकडे अजून चान्स आहे. तिला काय आवडतं काय आवडत नाही याची संपूर्ण डिरेक्टरी तुला माहिती. अरे मग तू असं तोंड पाडून का बसलायस यार? चंद्या निघ. हे बघ, ऑल वेल अँड चंदू तू निघ. चंदू निघ. अगं वल्ले, चल भरभर. अगं मोहिमेवर जाणाऱ्याचा पवित्रा कसा आक्रमक हवा. अहो आप्पा, धडपडेन मी. ही असली वस्त्र घालण्यापेक्षा नऊवारी साडी नेसली असतीस तर बरं झालं असतं ना. आप्पा चला ना आता. चला ना. आपण त्या घराची इतक्या निगुतीनं काळजी घेतोय आणि ही अवदसा आयत लोणी खाणार. मी बरं आयत लोणी खाऊ देईन. तिकडे घरी गेल्या गेल्या ना तिचे झिंजाच उपटणार आहे मी. बस. आणि तसं मी नाही केलं ना तर माझं नाव पुष्पवल्ली पटवर्धन लावू नका. चला चल. आली मोठी, माझ्या घरात येणार आहे. मैनावती गोडबोले, विचित्र नाही वाटत आहे नाव. म्हणजे बघा ना, सौरभ, मैनावती, विचित्र जोडी वाटेल ही. वल्ले, अगं नावात काय आहे? शेवटी त्यांची जोडी आपल्याला तोडायचीच आहे ना. तू दरवाजा ठोक, ठोक दरवाजा. थांबा, बघते त्या मैनावतीला. मैनावती बाहेर ये. मैनावती, मैनावती गोडबोले इथेच राहतात का? नाही, शूरपणखा भातलवंडे राहतात. हा, मोळोपंथांचा अपमान. तोंडावर दार बंद करता येत. दार ठोक, परत दार ठोक, ठोक. शूरपणखा, मैनावतीला बोला इकडे. मैनावती, काय? मैनावतीला बोलवा. हे बघा, तोंडावर दरवाजा बंद करायचा विचार करू नका. मैनावती गोडबोले यांची दुष्कृत्य त्याच्याबद्दल बोलायला आलोत आम्ही. काय केलं तिने? काय केलं? ती तरुण मुलांना मोहिनी घालून त्यांची इस्टेट लुटते. माझ्या एकुलत्या एक भाऊजीला जाळ्यात ओढलंय तिने. बोलवा तुमच्या मुलीला. गेली 40 वर्ष मी एकटी राहते, मला मुलगी नाही. मग मैनावती गोडबोले ही तुमची कोण? मीच मैदा गोडबोले, मीच मैनावती दामोदर गोडबोले. बाई 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 बाई, लाज नाही वाटत का ग तुला? वयात आलेल्या पुरुषांना भुलवतेस तू. तुमच्या वयाचे म्हातारे काय नष्ट झालेत की काय? काय थेर करायचे ती त्यांच्या बरोबर करा, पण तरुण मुलांना मात्र एकटं सोडा. थेरा जाळा? हो. मोहिनी? हो. सकाळी सकाळी काय घेऊन आला काय? थांबा, तुम्ही तसं ऐकणार नाही. थांबा.
पाहिला होते ताई. घ्या 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 तुमचा नवा घ्या. आणि हे बघा पुढच्या वेळेला आले ना तर चांगलं लाकडी नाही लोखंडी सळाईच वापरा.